नाशकात होणाऱ्या 2027च्या महाकुंभमेळ्यात बनावट साधूंना थारा मिळणार नाहीये, कारण देशभरातील सर्व 13 आखाड्यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला। खरे साधू आणि बनावट साधू यांच्यात फरक ओळखण्यासाठी आता प्रत्येक साधू संन्याशाला ओळखपत्र बंधनकारक असणार आहे। बघूयात। हाँ, ते आम्ही सुरक्षा दृष्टीने आणि ते प्रत्येक आखाडे आपल्या आपल्या लेवलने ते त्यांच्या साधूंना देतात। याच्यापासून एक सरकारही देत आहे। याच्यापासून कोणी वेषांतर बदलून कोणी अराजक तत्व येऊ नये किंवा काही नकली साधू होऊन लोकांना जे बोलून इकडे तिकडे फिरतात, स्वतःच काहीतरी पदसिद्ध होतात, पद लावून फिरतात, यांनाही प्रतिबंध लागेल। त्यामुळे आम्ही हा कडक नियम अवलंबला जाईल आणि प्रशासनाची मदत राहील। लाखो साधू येतील, तुमचं नियंत्रण कसं असतं? आय कार्ड आमच्याकडे आमची टीम असते, आमचे लोक असतात ना, सर्व आखाडे परिचय पत्र त्यावेळेला देतात, ऑलरेडी आम्ही दिलेलेच असतात। आम्ही आमचे काही कर्मचारी असतील, भक्त असेल, त्यांना सुद्धा आम्ही एक परिचय पत्र देतो की याला आखाडा ओळखतो। या निर्णयाची सुरुवात प्रयागराज महाकुंभमेळ्यापासून झाली आहे। मागील अर्ध कुंभमेळ्यात सुद्धा हा प्रस्ताव मांडण्यात आला होता, मात्र अंतर्गत वादांमुळे त्याची अंमलबजावणी होऊ शकली नाही। ओळखपत्रावर साधूंचं नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक आणि आखाड्यातील पदाची सविस्तर माहिती असेल। पासपोर्ट साईज फोटोसह हे ओळखपत्र आखाड्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून जारी केलं जाईल। या ओळखपत्रावर एक गोपनीय बारकोड सुद्धा असेल, याची माहिती फक्त आखाड्याच्या सचिवांकडेच राहणार। नाशकात कुंभमेळ्याची जय्यत तयारी सुरू आहे। कुंभमेळ्याला अजून वेळ असला तरी यावेळी सरकारकडून मोठी तयारी करण्यात आली आहे। कुंभमेळ्यात चोख बंदोबस्त असणार आहे। तसंच यावेळी AI तंत्रज्ञानाचा देखील कुंभमेळ्यात वापर करण्यात येणार आहे। अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासनामार्फत पण आपण काही इथे येणारे लोक कोट्यावधी आहेत। सगळ्या नजरा आमच्या सगळ्या भाविकांवर राहणार आहे, लोकांवर राहणार आहेत, ट्रॅफिकवर राहणार आहे। याचा पुरेपूर वापर आम्ही करतोय। हा कुंभ म्हणजे हा टेक्नॉलॉजीचा कुंभ आहे, म्हणजे गेल्या वेळेपेक्षा खूप आगळावेगळा कुंभ असेल। हा सगळं लक्ष आमचं कुंभमेळ्यावर, अनेक कॅमेरे आम्ही या ठिकाणी बसवत आहोत, ड्रोन या ठिकाणी फिरत राहतील, AIच्या माध्यमातून सगळ्या रचना आम्ही या ठिकाणी केलेल्या आहेत। सर्वात महत्त्वाचं, या ठिकाणी कुठेही ट्रॅफिक जाम होणार नाही याची काळजी घ्यावी लागते। वाहनं येणारे देशभरातून येतात, खूप मोठी गर्दी असते आणि सगळा बंदोबस्त पोलिसांनी, महसूल विभाग आहे, आमचे सगळे अधिकारी, प्रशासन अधिकारी आहेत, सगळ्यांनी या कामाला सुरुवात केलेली आहे। रस्ते आपण बघताय, जे 2 पद्धतीचे 6 पद्धती रस्ते करतो आहोत आणि सगळे आजूबाजूला त्र्यंबकेश्वरचे येणारे रस्ते आहेत, नाशिकला येणारे रस्ते आहेत, हे आम्ही खूप मोठे करतो त्यावेळेला। कुंभमेळ्यात अनेक बोगस साधू येतात, त्यामुळे अनेक वाद देखील पाहायला मिळतात। त्यामुळे बोगस साधू ओळखण्यासाठी आधीच तयारी करण्यात आली आहे। आता आखाड्यातील साधूंसाठी आय कार्ड असणार आहे, त्यामुळे साधू आणि साधूच्या वेशात आलेले संधी साधू लगेच ओळखले जातील। योगेश खरे, झी 24 तास, नाशिक।